टोल नाक्यावर मृत्यूचा थरार. सोलापूर नाशिक बसने घेतला पेट. प्रवाशांचा थोडक्यात वाचला जीव. नाशिक सिन्नर महामार्गावरील शिंदे टोल नाक्यावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सोलापूरहून नाशिककडे येणाऱ्या नाशिक डेपोच्या धावत्या बसला अचानक टोल नाक्यावर आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे चालक विलास चोले याच्या लक्षात येताच प्रसंग अवधान राखत बसमधील प्रवाशी, चालक, वाहकांनी सुखरूप बाहेर काढले. या आगीने धुराचे लोळचिलोळ आकाशात दिसत होते. घटनेमुळे काही काळ परिसरात मोठी खळबळ उडाली. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व 15 प्रवासी सुरक्षित बाहेर पडले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याबाबत सविस्तर वृत्त असे की एसटी बस सोलापूरहून नाशिककडे पुढील मार्गावर प्रवास करत असताना शिंदे टोल नाक्यावरच्या अचानक बसच्या इंजिनच्या पुढील भागातून धूर निघू लागला. परिस्थिती लक्षात येताच चालकाने तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. काही क्षणातच बसने मोठा पेट घेतल्याने आगीने भीषण रुद्ररूप धारण केले होते. नाशिक पुणा महामार्गावरील शिंदे पळसे भागातील महामंडळाची बस पेटल्याची ही दुसरी घटना आहे. राज्य परिवहन महामंडळाने ज्या नादुरुस्त अथवा खराब बस आहेत त्या व्यवस्थित दुरुस्त करूनच रस्त्यावर प्रवासी वाहतुकीसाठी सोडायला हव्या आहेत. आता अधिक वातावरणात उष्णता असल्याने कदाचित बसच्या इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व वाहतूक शाखेचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत बसचे मोठे नुकसान झाले होते. बसला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.